Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. We give glory to God for this wonderful day. आणि या सुंदरशा दिवसासाठी आपण देवाला सर्व गौरव देऊया. And this is the day that the Lord has made. आणि हाच तो दिवस जो देवाने बनवलेला आहे. And we shall rejoice. आणि आपण त्याच्यामध्ये आनंद करूया. We shall rejoice. आपण त्याच्यात आनंद We करू. shall not complain. आपण त्याच्यात कुरकुर करत We नाही. shall not murmur. त्याच्यात तक्रार कुरकुर करत But नाही we आपण. shall rejoice. पण आपण त्याच्यामध्ये आनंद करू. Rejoice in everything that God made. आणि जे काही देवाने बनवलंय त्याच्यामध्ये आपण आनंद करूया. The rejoicing आणि आनंद करणे of the Lord देवामध्ये or in the Lord, देवामध्ये किंवा देवात it is irrespective of any condition. मग तुमची परिस्थिती काहीही असू दे आपण त्या सगळ्यामध्ये देवामध्ये आनंद केला Last पाहिजे. time we saw about how Paul and Silas, they were rejoicing. आणि मागच्या वेळेस आपण बघितलं पौल आणि सिलास कसं आनंद करत होते They were not देवामध्ये. worried about any other thing. आणि त्यांना कुठल्याच इतर गोष्टींची काळजी They were नव्हती. not worried how much they were beaten. आणि त्यांना हे पण नव्हती काळजी की किती त्यांना मारलेलं They were आहे not worried that where they were in prison. आणि कुठे ते आहेत हे सुद्धा त्यांना त्याची काळजी They नव्हती. were not worried whether they were in there was light or there was no light. तिथे लाईट आहे की नाहीये ह्याची सुद्धा त्यांना काळजी नव्हती. They were not worried whether they were chained. They were chained. आणि त्यांना साखळदंड्याने बांधलं होतं. But what was coming out of them was the rejoicing which is a part of our spirit. आणि त्यांच्या आतून काय बाहेर येत होतं तर तो जो आत्म्यामध्ये आनंद आहे तो. The body can be arrested but not the spirit. आणि जे शरीर आहे त्याच्यामध्ये ते अरेस्ट होऊ शकतं पण आपला आत्मा नाही. See, Paul and Silas were arrested or they were in bondage in the physical. आणि पौल आणि सिलास हे त्यांच्या शरीरामध्ये बांधले गेले होते किंवा त्यांना तिथं साखळदंड्याने शरीराला बांधलं होतं त्यांच्या आत्म्याला नाही. But their spirits were free. आणि त्यांचा आत्मा आहे तो मोकळा होता. So your spirits are free. तुमची म्हणूनच तुमचे आत्मे सुद्धा मुक्त आहेत. Where the Spirit of God is, जिथे देवाचा आत्मा there is freedom. तिथे मोकळीकता. Where is the Spirit of God? आणि देवाचा आत्मा कुठे आहे? He is in your spirit. आमेन. आणि तो तुमच्या आत्म्यामध्ये आहे. If the Holy Spirit is in your spirit, जर पवित्र आत्मा तुमच्या आतमध्ये राहतो then you are free. मग तुम्ही मोकळीकतेत Free आहात. of every darkness. आमेन. सर्व अंधकारापासून तुम्ही मुक्त आहात. Free from every chains. सर्व ते बंधनातून तुम्ही मुक्त आहात. You are not in bondage in your spirit anymore. आणि आता तुम्ही तुमच्या आत्म्यामध्ये कुठल्याही बंधनात नाही. So you can rejoice. म्हणून तुम्ही आनंद करू शकता. It's a part of your spirit. तो तुमच्या आत्म्याचाच एक भाग आहे. The spirit controls the life. आणि जो आत्मा आहे तोच आपल्या जीवनाला नियंत्रित करत असतो. Actually, our spirits must control our life. आणि खरं तर आपल्या आत्म्यानेच आपल्या जीवनाला नियंत्रित केलं पाहिजे. Our spirits must control our body. आणि त्या आत्म्यानेच आपल्या शरीरावर सुद्धा नियंत्रण ठेवलं It's पाहिजे. not the body controlling the spirit. आणि असं उलट नाही की आपलं शरीर आपल्या आत्म्यावर नियंत्रण So ठेवतं. rejoicing is a part of our spirit. आणि म्हणूनच आनंद करणं हे आपल्या आत्म्याचा भाग आहे. And that's why Paul always said, आणि म्हणून पौल नेहमी म्हणत होता rejoice in the Lord always. की देवामध्ये निरंतर आनंद करा. And he said, again I'm telling you. आणि मी पुन्हा एकदा सांगतो. He's reminding us. तो आपल्याला आठवण करून He देतो. says, don't forget. आणि तो म्हणतो विसरू नका. Because he understood the power of rejoicing. आणि कारण की त्याला त्या आनंद करण्याचा जे काही महत्व आहे ते समजलं He होतं. understood even the power behind it. आणि त्याच्या मागे जे असणारं सामर्थ्य आहे ते सुद्धा त्याला कळलं So होतं. he emphasized. म्हणून तो त्या गोष्टीवर भर देत He होता says, don't forget की विसरू नका to rejoice. आनंद करण्यामध्ये. Because when you rejoice, कारण जेव्हा तुम्ही आनंद करता you are letting the heavens culture, आणि मग तेव्हा तुम्ही काय करता जे स्वर्गाचं जे काही संस्कृती आहे you're allowing or letting it control you.
ती तुम्हाला ती जी काय स्वर्गाची संस्कृती ते तुमच्यावर नियंत्रण करतं. You're allowing the nature of heaven to take over you. आणि जे काही स्वर्गाचे गुणधर्म आहेत ते तुमच्यामध्ये येण्यासाठी तुम्ही परवानगी देताय. Because the rejoicing is a part of heaven. कारण की आनंद करणे हा स्वर्गाचा एक भाग आहे It's not a part of earth. आणि तो काही पृथ्वीवरचा भाग नाहीये. You will not see this even in hell. आणि तुम्ही हे त्या नरकामध्ये पण पाहणार Because in hell there is no rejoicing. कारण तिथे आनंदच नाही. On earth there is no rejoicing except for some reasons. आणि पृथ्वीवर सुद्धा काही कारणासाठीच आनंद आहे, त्याच्या व्यतिरिक्त नाही. But in heaven there is no reason to rejoice. पण स्वर्गामध्ये आनंदच आनंद आहे. आनंद करण्यासाठी कुठलं कारण लागत नाही तिथे. If someone asks a person in heaven, why are you rejoicing? आणि जर एखाद्या व्यक्तीला विचारलं स्वर्गामध्ये की का तू आनंद करत आहेस, It's the nature. पण तो स्वभावच आहे It's the तिथे. atmosphere in heaven. तिकडेचे वातावरणच तसं आहे. Anyone who enters heaven आणि जो कोणी त्या स्वर्गामध्ये प्रवेश करतो enters rejoicing, तो आनंदानेच प्रवेश करेल enters into the fullness of joy. आणि त्या आनंदाच्या पूर्णतेने तो तिथे प्रवेश करेल. Praise God. So Hallelujah. when we rejoice here on this earth, म्हणून आपण जेव्हा या पृथ्वीवर आनंद करतो we are letting the heavens atmosphere rule our life. आणि मग तेव्हा आपण जे स्वर्गाचं वातावरण आहे त्याला आपल्या जीवनावर नियंत्रण करायला परवानगी When देतो. we go deep inside fear, आणि जेव्हा आपण भीतीमध्ये आतमध्ये जातो or when we go deep inside any kind of depression किंवा आपण निराशेच्या गर्तेत जातो or sadness, किंवा दुःखामध्ये जातो, this is not the nature or atmosphere of heaven. आणि ते सर्व काय त्या स्वर्गाचं वातावरण नाही. It comes from hell. ते त्या नरकातून येतंय. Hell brings fear. आणि ते नरक जे आहे ते भीती निर्माण करतं, भीती घेऊन येतं. It brings depression, ते निराशा घेऊन येतं, sadness, दुःख घेऊन येतं, hopelessness, आशाहीनता घेऊन येतं. because in hell there is no hope. कारण त्या नरकामध्ये कुठलीही आशा नाही. So what do you want to copy? आणि मग तुम्हाला कशाची नक्कल करायची आहे? Do you want to copy heaven's nature स्वर्गाचं जो गुणधर्म or आहे त्याची hell's nature? की त्या नरकाचं? Praise God. But we are children of God. पण आपण देवाची लेकरं आहोत. We are citizens of heaven. आपण त्या स्वर्गाचे नागरिक आहोत. We are stamped for heaven. आणि आपल्यावर त्या स्वर्गाचा स्टॅम्प मारलेला आहे. Praise God. Amen. So we copy what is in heaven. आणि म्हणून आपण जे स्वर्गात आहे त्याचीच नक्कल करतो. So rejoice म्हणून आनंद करा. always, the Bible says. नेहमी आनंद करा. Now, this evening, या संध्याकाळी a very important message the Holy Spirit put in my heart. आणि एक खूप महत्वाचा संदेश पवित्र आत्म्याने माझ्या हृदयात टाकला. In next half an hour, whatever I'll be able to cover, I will cover. आणि पुढच्या काही वेळेमध्ये जेवढं मी सांगू शकेल तेवढं मी सांगतो. This is important. खूप महत्वाचं आहे. And we, as God's children, आणि आपण देवाची लेकरं या नात्याने we must know this whilst we are on this earth. आपण पृथ्वीवर असेपर्यंत आपल्याला हे जाणलंच पाहिजे, And this माहिती is what- असलंच पाहिजे आपल्याला. This is what will help us to live a conqueror's life on this earth. आणि हे आपल्याला या पृथ्वीवर विजयशाली जीवन जगण्यासाठी मदत करेल. You're more than conquerors, the Bible says. आणि तुम्ही विजयपेक्षा अधिक आहात हे But- पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं. But seldom or rarely we see God's children living a conqueror's life. पण आपण पाहतो की खूप कमी असे ख्रिस्ती आहेत, देवाची लेकरं आहेत, ते विजयशाली जीवन We जगतात. see them in defeat and problems. पण आपण नेहमी देवाच्या लेकरांना निराशेत हारलेलं We see them in असं पाहतो. bondage. त्या बंधनात पाहतो. We see them in various situations which are not for them. आणि अशा अनेक परिस्थितीमध्ये आपण त्यांना पाहतो जी त्यांच्यासाठी नाहीच आहे. We see them in sickness. त्यांना आजारांमध्ये पाहतो. We see them in many emotional problems. आणि अशा अनेक भावनिक जे परिस्थिती आहे किंवा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये ते अडकलेले असं आपण त्यांना पाहतो. That's not where God asked them to be.
पण देवाने त्यांना तिथंच असावं असं सांगितलेलं नाही. No, God said you are more than conquerors. पण देव म्हणतो की तुम्ही विजयीपेक्षा अधिक आहात. Then what is stopping us from showing a conqueror's life? मग कुठली गोष्ट जी आहे ती आपल्याला थांबवते विजयशाली ते जीवन दर्शवण्यासाठी किंवा जगण्यासाठी? When God has said it, जेव्हा देव बोललेला आहे that is तसं the ultimate fact, मग ते एक सत्य आहे, the final truth. एक शेवटचं सत्य No one can challenge it. आणि त्याला कोणीही आव्हान देऊ शकत नाही It cannot be erased. आणि ते तिथे पुसलं जाऊ शकत नाही, खोडलं जाऊ शकत If नाही. God says you are conqueror, जर देव म्हणतो की तुम्ही विजयशाली आहात, then you are a conqueror. मग तुम्ही विजयशालीच आहात. But the problem is पण समस्या कुठे आहे? to show this in our life, पण ते विजयाचं जीवन आपण दर्शवण्यासाठी, जगण्यासाठी to manifest this conqueror's life in our life, आणि ते जीवन आपल्यामध्ये प्रकट होण्यासाठी there are some things God spoke in His Word for us to follow. मग देवाने त्याच्यासाठी काही नियम दिलेले आहेत किंवा काही करण्यासाठी सांगितलं आहे त्याच्या वचनामध्ये. You know, the ultimate warfare is over. आता जे काही खरं युद्ध होतं ते आता संपलेलं आहे. The warfare between God's kingdom and Satan's kingdom. आणि जे देवाचं राज्य म्हणा किंवा सैतानाचं यांच्यामध्ये जे काही युद्ध होतं ते आता संपलेलं आहे. When I'm saying it is over, आणि जेव्हा मी म्हणतो ते संपलेलं आहे, I mean to say that Satan is defeated for eternity. म्हणजेच त्याचा अर्थ काय? सैतान हा कायमस्वरूपी हारलेला आहे. And Jesus defeated him forever on the cross. आणि प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला क्रूसावर कायमस्वरूपीचं हरवलेलं आहे. In every area. प्रत्येक भागामध्ये. He cannot raise up again. आता तो पुन्हा उठू शकत नाही. But this defeated enemy, पण हा जो हारलेला शत्रू आहे, he is still operating on this earth तो अजूनही या पृथ्वीवर कार्य करत आहे. through certain channels, काहीतरी भागांमधून, through certain, deceptive things. कुठल्या तरी लबाडीद्वारे किंवा फसवणुकीद्वारे तो अजूनही कार्य करत आहे. His target is God's children. आणि त्याचं मेन टार्गेट काय आहे? तर देवाची लेकरं. He cannot directly access God's children. आणि तो डायरेक्ट आपल्या देवाच्या लेकरांवर हल्ला करू शकत Now नाही. try and understand, because this is a matter of, if you understand this, you will live a powerful life. आणि जर तुम्हाला हे समजलं तर तुम्ही सामर्थ्यशाली जीवन जगता. The devil has no straight access to you. आणि सैतानाचा डायरेक्ट तुमच्यावर ऍक्सेस नाहीये. He cannot reach you तो तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही. because you are covered. कारण तुमच्या भोवती एक आवरण आहे. God has covered you. देवाने तुमच्या भोवती एक आवरण He's घातलेलं आहे. protected you त्याने तुम्हाला सुरक्षित ठेवलेलं आहे. in many areas. अनेक भागांमध्ये. You have 3 to 4 layered protection. आणि तुमच्या भोवती 3 ते 4 असे स्तर आहेत सुरक्षिततेचे. The protection of the blood. एक तर आहे, पहिला आहे त्याचं रक्ताचं, the blood of Jesus. येशू ख्रिस्ताच्या रक्ताचं आवरण आहे. Then there is a layer of God's angels. मग देवाचे जे दूत आहेत त्यांचं एक स्तर आहे. Then you have the layer of God's grace all around you. आणि तिथे देवाची जी कृपा आहे त्याचं एक आवरण आहे. And then you have the layer, you have the covering of the Holy Spirit around you. आणि एक पवित्र आत्म्याचं आवरण आहे, तो एक स्तर आहे. You are so well protected आता तुम्ही एकदम सुरक्षित आहात. that the devil has no reach to you. मग सैतान तुमच्यापर्यंत पोहोचूच शकत नाही. But remember one thing. पण एक गोष्ट लक्षात ठेवा. There are certain things in our life, or there is a certain place in our life, पण तिथे काही गोष्टी आहेत आपल्या जीवनामध्ये, जागा आहेत, which is called a common area. त्याला म्हणतात एक सर्वसामान्य अशी जागा आहेत. One area. एक जागा आहे where the devil has an access. आणि त्या जागेपर्यंत सैतान पोहोचू शकतो. तिथे त्याला येण्यासाठी परवानगी आहे. But he cannot harm you. पण तो तिथे येईल, पण तुम्हाला तो हार्म करू शकणार नाही, कुठे दगाफटका करू शकणार नाही. And that area is called the mind. आणि ती जागा कुठली आहे माहितीये?
म्हणजे तुमचं मन. Your mind. तुमचं मन. Your mind is an open ground. आणि तुमचं जे मन आहे ते सैतानासाठी उघड आहे. It can be accessed by Satan through his thoughts. आणि सैतान त्याच्या विचारांद्वारे तिथपर्यंत पोहोचू शकतो. Now why I am teaching you this today? आणि मी हे का तुम्हाला आज शिकवत आहे? Because maximum कारण की बहुतेक असे सर्वजण Christian आणि सर्व जे ख्रिस्ती लोक आहेत, who are good Christian, जे उत्तम ख्रिस्ती who आहेत, are prayerful Christians, जे प्रार्थनेने भरलेले आहेत, who are genuine Christians, जे खरेच ख्रिस्ती आहेत, they have fallen in this area. पण ते या भागामध्ये पडलेले आहेत. They have fallen weak ते तिथे अशक्त पडलेले आहेत. because they never knew how devil defeated them in this area. कारण त्यांना माहितीच नाही की सैतानांनी त्याला या भागामध्ये किती फसवलेला आहे. The Bible says in the book of 2 Corinthians, आणि पवित्र शास्त्रामध्ये 2 करंथीकरास 10 chapter 10 verse 4. 10:4 मध्ये आपण पाहतो. We have heard this verse many times. आपण अनेकदा हे वचन वाचलेलं आहे, पाहिलेलं आहे. And it says that the weapons of our warfare, आणि आपल्या लढाईचं जे शस्त्र आहे, the weapons of our warfare. आपल्या लढाईचे जे शस्त्रे आहेत, I told you the ultimate warfare is over. आता मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की ती लढाई, आपले युद्ध आपलं ते आपण जिंकलेले आहे, ते संपलेलं आहे. Satan is defeated. आणि सैतान हारलेला The आहे. demons are defeated. ते दुरात्मे ते हारलेले The whole आहेत. forces of darkness are defeated. अंधकाराच्या सर्व ज्या शक्ती आहेत, सामर्थ्य आहेत, ते हारलेलं The आहे. Lord Jesus crushed the head of Satan under the feet. आणि येशू ख्रिस्ताने त्याच्या पायाखाली त्या सैतानाचं डोकं चिरडलेलं आहे. But then the Bible here says the weapons of our warfare. पण इथे पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं जे काही युद्धाचे शस्त्र आहेत So what आपल्या, kind of warfare God is talking about? पण आता इथे कुठल्या लढाईविषयी देव बोलत आहे? It's the warfare that goes in the minds of God's people. ते म्हणजे जे ख्रिस्ती आहे, जे देवाची लेकरं आहेत, त्यांच्या मनामध्ये जे युद्ध चाललंय त्याविषयी इथे लिहिलेलं आहे. There is a warfare एक युद्ध आहे that we all are involved in. ज्याच्यामध्ये आपण सर्वजण सामील आहोत. New Christians, नवीन ख्रिस्ती, old Christians, जुने ख्रिस्ती, new believers, नवीन विश्वासू, old believers, जुने विश्वासू, common believers, सर्वसामान्य विश्वासू, leaders, पुढारी असोत, pastors, पाळक असोत apostles, किंवा प्रेषित असोत, any person living on this earth is in this warfare. या पृथ्वीवर जगत असलेला हा प्रत्येक व्यक्ती या लढाई, या युद्धामध्ये सामील आहे. Everyone is in this warfare. आणि प्रत्येक जण या लढाईमध्ये आहे. That's why the Spirit of God put this topic in my heart. आणि म्हणूनच पवित्र आत्म्याने हा जो संदेश आहे, टॉपिक आहे, माझ्या हृदयात टाकला. It is a very powerful and lengthy topic, but I'm trying to keep it very short. खूप मोठा आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. So the Lord is talking here about a warfare. आणि देव इथं त्या युद्धाविषयीच बोलत आहे. And if the Lord is talking about the warfare, He's talking about weapons. आणि तो युद्धाविषयी बोलतो म्हणजेच तो त्या शस्त्रांविषयी सुद्धा बोलत आहे. And He says the weapons of our warfare, आणि आपले जे युद्धाचे शस्त्र आहेत, they are not carnal. आणि ते काय दैहिक नाहीये, They are not physical. ते कुठले दैहिक नाहीये. What weapons we are using, आणि कुठले शस्त्र आपण वापरत आहोत, they are not the physical weapons. आणि ते काय असे फिजिकल वेपन नाहीयेत, They are not carnal weapons. दैहिक नाहीयेत, But the Bible says these weapons are spiritual weapons. पण ते आत्मिक आहेत. Now why God says I'm giving you these weapons? आणि तिथे देव का म्हणत आहे की मी हे शस्त्र तुम्हाला दिलेले आहेत? Why spiritual weapons? का आत्मिक शस्त्र? Because the warfare is not natural. कारण की ते नैसर्गिक युद्ध नाहीये, It's a spiritual warfare पण ते आत्मिक युद्ध आहे, which goes in this open ground of your mind. जे तुमच्या या मनामध्ये चालू आहेत ते. And because this warfare is going on every day, आणि हे युद्ध रोज चालू असतं. you are not aware
of how to stand the spiritual warfare. आणि तुम्हाला ते कळत नाही मग या आत्मिक युद्धामध्ये कसं उभं राहायचं. Many people don't know what to do when things go a little weird in their mind. आणि त्या लोकांना समजत नाही जेव्हा त्यांच्या मनामध्ये गोष्टी काहीतरी बिघडतात I तेव्हा. told you the mind is an open battleground. आणि मी तुम्हाला सांगितलं मन त्या सैतानासाठी उघड एक जागा आहे. He can access your mind by his thoughts. आणि तो तुमच्या मनामध्ये त्याच्या विचारांद्वारे प्रवेश करू शकतो. He can put thoughts in your mind. तो तुमच्या मनामध्ये त्याचे विचार घालू शकतो. But he cannot control your mind till the time you accept it. आणि पण जोपर्यंत तुम्ही त्याचे विचार स्वीकारत नाही तोपर्यंत तो तुमच्या मनावर नियंत्रण करू शकत नाही. Remember, लक्षात घ्या Satan सैतान जो आहे and the demons आणि त्याचे दुरात्मे cannot read your mind. ते तुमचं मन वाचू शकत नाही. They don't know what you do with a thought. आणि त्यांना माहीत पडत नाही की तुम्ही त्या विचाराबरोबर काय करताय. They see your actions to know whether you have accepted or not accepted. पण तुमच्या कृतीद्वारे ते ओळखतात की तुम्ही त्या विचाराला स्वीकारले की नाही. It's the thought that we act. आणि त्या विचाराद्वारे जर आपण कृती केली Then they know that my thought is accepted. मग त्यांना समजतं की तुम्ही त्या विचाराला स्वीकारले की नाही. So here the Lord is saying, आणि इथं देव काय म्हणत आहे the आपल्याला weapons of our warfare, जे आपल्या लढाईचे जे शस्त्र आहेत they are not carnal or physical, ते या जगातल्या शस्त्रांसारखी नाहीत but they are mighty पण ते महान आहेत through God. देवाचे आहेत दैवी शक्तीने भरलेले आहेत. The weapons God gave, जे शस्त्र देवाने आपल्याला दिले they आहेत are ती. mighty through God. आणि ते सामर्थ्यशाली आहेत देवाद्वारे. Now what do these weapons do? आणि मग हे शस्त्र काय करतात. But before that, पण त्याच्या अगोदर let me tell you what happens in our mind. आता मला सांगू द्या की आपल्या मनामध्ये काय चालू असतं. The Bible says, पवित्र शास्त्र आपल्याला सांगतं it pulls down the strongholds in our mind. आणि ते काय करतं जे आपल्या मनामध्ये स्ट्रॉंग होल्ड्स आहेत ते खाली ओढतं. The first thing, पहिली गोष्ट it says it has the power to pull down strongholds. आणि त्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं ते जे काही शत्रूचे बुरुज आहेत ते नष्ट करण्याचं. First. पहिलं. Second, दुसरं it has the power to cast down imaginations. आणि जे काही आपण इमॅजिन करतो किंवा कल्पना करतो ते सर्व नष्ट करण्याचं त्याच्यामध्ये सामर्थ्य असतं. Third, तिसरी गोष्ट any high thing that raises itself against the knowledge of God. आणि देवाच्या ज्ञानाविरुद्ध कुठली गोष्ट जर तुमच्या मनामध्ये नियंत्रण करू लागत असेल. And fourth, it captures every thought and brings it to obedience of Christ. आणि तो जो प्रत्येक विचार आहे जो वचनाच्या विरुद्ध आहे त्याला तो बंदिवान करून देवाच्या वचनाच्या लाईन मध्ये ते घेऊन येऊ शकतो. It brings to the obedience of Christ. आणि ख्रिस्ताच्या आज्ञाधारकतेमध्ये ते विचारांना घेऊन येऊ शकतो. You know, the first thing the Bible says, it pulls down strongholds. आणि पहिली गोष्ट काय आहे तर जे काही बुरुज आहेत स्ट्रॉंग होल्ड्स तयार झालेत ते नष्ट करू शकतो. You know, our mind, आपलं जे मन आहे if it's continuously under attack of these thoughts, जर ते ह्या सैतानाच्या सतत ह्या विचारांच्या हल्ल्यामध्ये असेल and the devil continuously bombards his thoughts and you start accepting it, आणि जर सैतान सतत तुमच्या मनावर त्याच्या विचारांनी हल्ले करते आणि जर तुम्ही ते विचार ऍक्सेप्ट केले स्वीकारले maybe the thoughts of fear, कदाचित ते भीतीचे विचार the असतील thoughts of failure,
किंवा अपयशाचे विचार thoughts असतील of discouragement. किंवा निराशेचे असतील Maybe विचार continuously the devil is speaking to your mind that you're sick and you'll die in the sickness. आणि कदाचित सतत सैतान तुमच्यामध्ये विचार घालत असेल की तुम्ही आजारी आहात आणि या आजारात तुम्ही मरणार And आहात continuously the devil is putting thoughts saying that, see, you will never be successful. Your life will remain in the same condition कदाचित तो forever. असे विचार घालत असेल की तुम्ही जीवनामध्ये कधीच यशस्वी होणार नाही आणि तुम्ही असेच अपयशी राहणार. And we start accepting these thoughts. आणि मग कदाचित तुम्ही ते जे विचार आहेत ते स्वीकारायला सुरुवात करता. It starts building up into a stronghold. मग त्याच्यावर तुमच्या त्या मनामध्ये एक स्ट्रॉंग असे होल्ड तयार होतात, बुरुज तयार होतात. The Bible says in another translation that your mind comes under a kind of it gets protected by Satan. He builds a wall around it. आणि तिथे एका ह्याच्यात सांगितले की तिथे तो बुरुज तयार करतो तुमच्या मनामध्ये त्याच्या विचारांचे. And the strongholds are so strong that you're not able to understand what God is saying. आणि ते बुरुज इतके सामर्थ्यशाली असतात की देव तुमच्याशी काय बोलत आहे ते तुम्हाला समजतच It नाही. doesn't let God's thoughts come. आणि ते जे बुरुज आहेत ते देवाचे विचार तुमच्या आतमध्ये येऊच देत नाही. Because these strongholds are ruling your mind. कारण की हे जे सैतानाचे बुरुज आहेत ते तुमच्यावर नियंत्रण करायला लागतात. The devil has captured our minds by his thoughts and has built strong walls. आणि सैतानाच्या विचारांनी आपल्या मनावर ताबा घेतलेला असतो आणि तो त्या सर्व विचारांचे एक प्रकारे बुरुज आपल्या मनामध्ये निर्माण करतो. So such believers, they continuously live in fear. आणि मग हे जे असे जे विश्वासू आहेत ते नेहमी भीतीमध्ये राहतात. You see, every time they are depressed. आणि तुम्ही बघताल की असे जे आहेत देवाची लेकरं ती नेहमी निराशेमध्ये You'll जगतात. never see any joy on their face. त्यांच्यामध्ये कधीच आनंद दिसत नाही, त्यांच्या चेहऱ्यावर कधी आनंद नाही. You will always see them talking about their own issues and आणि problems. सतत ते स्वतःच्याच समस्यांविषयी बोलत असतात. They will always talk about the pain and the sickness that they are suffering. आणि सतत कुठल्या समस्या आहेत, कुठले आजार आहेत त्यांना त्याच्याच विषयी ते बोलत असतात. This is the physical manifestation of what is gone in their mind. आणि हे काय आहे त्यांच्या मनामध्ये जे चालू आहे त्याचं त्यांच्या शरीरावर दिसणारं प्रकटीकरण आहे. What is there in their mind? जे काही त्यांच्या मनात आहे The state of their mind आणि त्यांच्या मनाची जी स्थिती आहे is reflected in the way that they speak or they live or they behave. आणि ती त्यांच्या वागण्या बोलण्यातून ते दिसत असते. So you can understand मग त्याच्याद्वारे तुम्हाला समजतं that what is the state of the person's mind. की त्या मनुष्याच्या मनाची स्थिती काय आहे, मानसिकता काय So आहे. what has happened? आणि काय घडतंय The strongholds have been built in that believer's mind. आणि त्या विश्वासूच्या मनामध्ये ते सैतानाने बुरुज तयार केलेत विचारांचे. How? कसे? By constantly accepting these thoughts that the devil put. सतत जे सैतान ते विचार घालतोय ते विचार त्या विश्वासूने स्वीकारले आणि त्याच्याद्वारे तो त्याच्या मनावर ते बुरुज तयार केले. It's like every thought became a brick in the mind for the devil to construct. म्हणजेच काय की जो प्रत्येक विचार सैतान त्यांच्या मनात घालतो ते एक विटेप्रमाणे आहे. ते प्रत्येक ती वीट ते ऍक्सेप्ट करतायत आणि त्याच्याने ते बांधकाम तयार होत आहे. And he's built up a strong wall in their minds. आणि मग त्याने एक सामर्थ्यशाली एक भक्कम अशी भिंत तयार केली Where God's thoughts cannot reach. जिथे देवाचे जे विचार आहेत ते तिथे येऊच शकत नाही, त्याच्या आतमध्ये पोहोचूच शकत So he नाही. ensures that God's thoughts are not, communicated to them. आणि तो पाहून घेतो मग सैतान की देवाचे जे विचार आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचू नयेत. Even if some believer talks to them about the word of God, आणि मग जेव्हा दुसरे कुठले विश्वासू त्यांच्याशी बोलायला जरी जातात they are not interested. मग त्यांना त्याच्यामध्ये काही आवड नसते, They don't even understand. त्यांना ते समजत सुद्धा नाही. These thoughts cannot penetrate them. आणि हे जेव्हा देवाचे जे विचार आहेत, वचनाचे जे विचार आहेत त्यांच्या आतमध्ये जाऊच शकत नाही. Why? का? Because the mind has been protected by Satan
because of these walls. कारण की सैतानाने ती जी भिंत उभारली त्याच्याद्वारे देवाचे जे वचनाचे विचार आहेत ते आतमध्ये जाऊच शकत नाहीत त्यांच्यामध्ये. This is the strongholds. आणि ह्यालाच म्हणतात स्ट्रॉंग होल्ड्स किंवा बुरुज. It doesn't happen in one day, आणि हे एका दिवसात घडत नाही not 1 week. किंवा एका आठवड्यात घडत It नाही. takes time. ह्याला वेळ लागतो. But when it is built, पण जेव्हा हे बांधत राहतं, बांधकाम होत राहतं it really becomes strong in their mind. आणि ते खरंच त्यांच्या मनामध्ये सामर्थ्यशाली भक्कम आणि भक्कम होत राहतं. Secondly, it says, आणि दुसरं ते काय सांगतंय, it says, casting down imaginations. Casting down imaginations. आणि जे काही तुमचे जे कल्पना शक्ती आहेत ते खाली ओढणे, नष्ट Imaginations. करतो. Imagination means kalpana. So imagination comes आणि ती कल्पना कुठून येते, when you are fed in your mind with some kind of information, किंवा तुमच्या मनामध्ये काहीतरी गोष्टी तुमच्या मनामध्ये तो काहीतरी टाकतो. माहिती तुमच्या मनामध्ये टाकण्यात येते, and that information starts becoming imagination. आणि त्याच्याद्वारे तुम्ही काहीतरी कल्पना करता गोष्टींची. For example, उदाहरणार्थ if I tell someone, जर मी काही सांगितलं or maybe a person is talking to someone किंवा एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याशी बोलत आहे and he says you have cancer. की तुला कॅन्सर आहे, This person has given information to another person saying that you have cancer. आणि तो मनुष्य दुसऱ्या मनुष्याला सांगतोय की तुला कॅन्सर आहे. Now when the person receives that information, आणि जेव्हा तो मनुष्य ती माहिती घेतो he starts going into a state of imagination. आणि मग तो मनुष्य जे काही विचार आहेत त्याची कल्पना करायला लागतो आपल्या मनामध्ये. He thinks about cancer. तो त्या कॅन्सर विषयीच विचार करतो He starts imagining. आणि तो त्याची कल्पना करत राहतो He starts imagining, oh, I think I have very short time. की असं की मला आता खूप माझ्याकडे कमी वेळ He आहे. imagines about death. आणि तो मृत्यूविषयी कल्पना He करायला imagines लागतो about how much I have to go through pain and suffering now. आणि किती त्रासातून मला दुखण्यातून आता जावं He लागेल. imagines doctors. आणि डॉक्टरांविषयी तो इमॅजिन करायला He लागतो. imagines medicines. आणि किती औषधं आहेत त्याच्याविषयी तो कल्पना करायला Injections, लागतो. and so on, so Injection forth. आणि असं See, what has happened? काय One घडतंय? information एक छोटीशी माहिती, has given him so many imaginations. या छोट्याशा माहितीने तो अनेक ह्या कल्पना करायला सुरुवात करतो, तर्क वितर्क करायला लागतो. And the devil, when he feeds our mind with some kind of information, आणि जेव्हा सैतान आपल्या मनामध्ये असे छोटे छोटे काहीतरी माहिती घालायला लागतो त्याच्या, we take it and put it into imagination. आणि आपण मग ते काय करतो, ते जे विचार त्याने घातले त्या कल्पना त्याच्या आपण तयार करायला लागतो, त्याचे तर्क वितर्क करायला लागतो. 90% of these imaginations आणि 90% जे हे सर्व तर्क वितर्क आहेत are false. ते सर्व खोटे आहेत. A mind that does not know how to discern, आणि ज्या मनाला माहिती नाही, पारखून घेण्याची माहिती नाहीये, such minds, when they imagine, are all false imaginations. आणि मग असे जे मन आहेत ज्यांना पारखून घेण्याची सवय नाहीये किंवा ज्या माहिती नाहीये, ते ह्या अशा खोट्या विचारांमध्ये तर्कवितर्कामध्ये पडतात. Imaginations are good. कल्पना करणं काही वाईट नाहीये. God has given us the power to imagine. देवानेच आपल्याला ती शक्ती दिलेली आहे कल्पना करण्याची. But when the devil puts his seed, पण त्यामध्ये जर सैतान त्याचं बी पेरत असेल, when the devil speaks to you saying that you are in sickness, आणि कदाचित सैतान आपल्याला सांगत असतो की तुम्ही आजारी आहात, and if you don't do anything about this thought, पण जर त्या विचाराशी तुम्ही काही केलं नाही, you will start imagining things that come after this information. मग त्या विचारानंतर येणाऱ्या माहितीविषयी तुम्ही कल्पना करायला लागतात, त्याच्याविषयीच तुम्ही विचार करायला लागता. But in fact, the information that the devil gave you was false. पण जी माहिती त्या सैतानाने तुम्हाला दिली आहे ती खोटी आहे. And we are imagining everything about the false information.
पण आपण काय करतो, जी माहिती खोटी माहिती सैतानाने दिली त्याच्याच विषयी आपण विचार करत राहतो आणि त्याचीच आपण कल्पना करत राहतो. And as you keep imagining, आणि जसं तुम्ही ती कल्पना करत राहता it is building up into strongholds. आणि मग ते हळूहळू ते आपल्यामध्ये एक स्ट्रॉंग होल्ड्स तयार This होतं. person giving out an information saying that you have cancer, आणि जेव्हा हा मनुष्य सांगतो की तुला कॅन्सर आहे, that thought or that information has given him so many things to imagine. आणि त्या छोट्याशा एका माहितीने तो अनेक ते तर्कवितर्क बांधतो, कल्पना The करतो. doctors give you a report. डॉक्टरने तुम्हाला काही रिपोर्ट दिलाय, We see numbers. आपण काही नंबर्स पाहतो We see, we have crossed the acceptable level. आणि आपण जे काही आपल्यामध्ये जी नॉर्मल लेवल आहे त्याच्यापेक्षा आपण जर We आपल्या go शरीरामध्ये into जास्त असेल, imagination. मग आपण त्या कल्पनेमध्ये जायला We लागतो. start imagining. आपण इमॅजिन करायला लागतो, Oh, maybe this has gone wrong. कदाचित हे Maybe चुकीचं this will झालं. end up in a wrong, in a bad situation. कदाचित ह्याच्यानंतर वाईट परिस्थिती येईल माझी. Doctor said this will end up in something else. डॉक्टर सांगतात की ह्याचा परिणाम वाईट होईल, Something will go terribly wrong in your body. काहीतरी विचित्र तुमच्या शरीरामध्ये होईल. Imagination. कल्पना करणे. And as you imagine, आणि जसं तुम्ही कल्पना करत राहता slowly these strongholds are being built up. आणि मग हळूहळू त्याच्याद्वारे तुमच्या मनामध्ये स्ट्रॉंग होल्ड्स निर्माण होतात. It says, another thing it says, आणि एक दुसरी गोष्ट, every high thing that exalts itself against the knowledge of God. आणि प्रत्येक जी गोष्ट देवाच्या वचनाच्या पेक्षा स्वतःला उंच करते, Because we don't know the knowledge of God, आपल्याला देवाचं ज्ञान माहित नाहीये, we can exalt anything high. आपण कुठल्याही गोष्टीला उंच करतो. We exalt even small things high. आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याला सुद्धा आपण उंच करतो. The Lord told me one thing very clearly. एक गोष्ट देवाने आम्हाला स्पष्ट सांगितली. He said the knowledge of Christ, ख्रिस्ताचं जे ज्ञान आहे, the word of God, देवाचं ज्ञान cannot be, it has to be the highest. ते सर्वात उंचच असलं पाहिजे. Nothing can be higher than the knowledge of God's word. आणि देवाच्या ज्ञानापेक्षा दुसरं काहीही उंच नाही. Nothing can go higher than God's word. आणि कुठलीही गोष्ट देवाच्या ज्ञानापेक्षा उंच जाऊ शकत नाही. Nothing that the devil speaks to you can be higher than God's word. आणि जे काही सैतान बोलतोय ते कुठलेही देवाच्या ज्ञानापेक्षा वरती जाऊ शकत नाही. Nothing that the devil put in your mind can go higher than what the word of God says. आणि देवाचं वचन जे काय सांगतं त्याच्यापेक्षा उंच दुसरा कुठलाही सैतानाचा विचार If उंच the जाऊ शकत Bible नाही. says by the stripes of Jesus you were healed, आणि जर वचन सांगतं की प्रभू येशूला बसलेल्या कोड्यांच्या फटक्याने तुम्ही आज आरोग्यदायी आहात, this must be the highest information that you must have regarding your health. आणि मग ही सर्वात उंच अशी गोष्ट आहे तुमच्या आरोग्याविषयी. Nothing can go higher than this. आणि याच्यापेक्षा दुसरं कुठलेही उंच जाऊ शकत So नाही. if Satan says, आणि जर सैतान म्हणत you असेल are sick man, की तुम्ही आजारी you've आहात, got abnormality, तुमच्यामध्ये काहीतरी अबनॉर्मॅलिटी आहे, your bones have problems, तुमच्या हाडांमध्ये समस्या there's a आहे, problem in your heart, तुमच्या हार्टमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, there's a problem in your ears, तुमच्या कानामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, the backbone is not correct. आणि तुमचं पाठीचं मणका काही काम करत नाही, This चांगलं नाहीये. information or this knowledge, हे जी माहिती सैतान तुम्हाला दाखवतो, which is सांगतो, false, जी खोटी आहे, cannot go higher than God's word. ती देवाच्या वचनाच्या वरती जाऊ शकत नाही. You have to keep it low. त्या सर्व सैतानाच्या खोट्याला तुम्ही खालीच ठेवलं पाहिजे. You have to destroy that knowledge that Satan gives you. आणि जे सैतान ज्ञान तुम्हाला देतो ते तुम्ही नष्ट केलंच पाहिजे. Because here it says, कारण इथं लिहिलेलं आहे, every high thing that exalts itself आणि जी प्रत्येक गोष्ट स्वतःला उंच करते higher than God's word, देवाच्या वचनापेक्षा, it must be pulled down. ती खाली ओढलीच पाहिजे. It must be pulled down. ती खाली ओढलीच पाहिजे. You cannot keep it high. ती गोष्ट तुम्ही उंच ठेवूच शकत नाही. Sickness comes आजार येतो because you kept the knowledge of Satan high. कारण ते जे सैतानाचं ज्ञान आहे त्या गोष्टीला तुम्ही उंच केलेलं आहे म्हणून. Healing manifests
आरोग्य तुमच्यामध्ये प्रकट होतं when you keep the knowledge of God's word high. जेव्हा तुम्ही देवाच्या वचनाला उंच करता. Did you understand this? तुम्हाला समजलं का? It depends on what you are keeping high. आणि तुम्ही कोणत्या गोष्टीला उंच करता त्याच्यावर अवलंबून आहे सर्व. Whether what God spoke देव बोलला ते or what Satan spoke. का सैतान बोलला ते. When Satan spoke and you kept it high, sickness will come. आणि जर सैतान बोललेल्या गोष्टीला तुम्ही उंच करता तर त्या गोष्टी आजार तुमच्यामध्ये येईल. Then problems will come in home, मग समस्या येतील in your family, तुमच्या in कुटुंबामध्ये, your home, तुमच्या in your घरामध्ये, children, तुमच्या in your job, finances, everywhere. सगळीकडे. Why? का? Because you exalted what Satan spoke. कारण तुम्ही जे सैतान बोलला त्याला उंच केलं You exalted the lie. आणि जे लबाडी आहे त्याला तुम्ही उंच केलं. Eve exalted the lie. आणि हवेने पण तेच केलं. She exalted the lie of Satan. आणि तिने सुद्धा सैतानाची जी लबाडी आहे, खोटं आहे त्याला उंच केलं. That's why she fell. आणि म्हणूनच ती पडली. She did not hold on to the truth that the Father spoke to them. ती जे पिता त्यांच्याशी जे सत्य बोललाय त्याला ती धरून ठेवू शकली नाही. Every high, any knowledge जे काही ज्ञान that tries to go above the knowledge of God, जे देवाच्या ज्ञानाच्या पेक्षा उंच जायचा प्रयत्न करतं, you need to demolish it. त्याला तुम्ही नष्ट केलंच पाहिजे. You need to destroy it. तुम्हाला त्या ज्ञानाचा नाश केलाच पाहिजे. Praise God. हालेलुया. And the last thing, आणि शेवटचं it says, bringing into captivity every thought प्रत्येक जो विचार आहे तो तुम्हाला बंदिवानात आणलाच पाहिजे. to the obedience of Christ. ख्रिस्ताच्या आज्ञेमध्ये You need to bring your thoughts तुमचे जे विचार आहेत and surrender it त्यांना तुम्ही तुमच्या अधीन आणलं पाहिजे. to the word of God. देवाच्या वचनाच्या अधीन. That means याचाच अर्थ the word of God must reign and rule in your heart and mind. याचाच अर्थ देवाचं वचन तुमच्या मनामध्ये तुमच्या हृदयामध्ये नेहमी राज्य केलं It पाहिजे. must reign and rule. ते नेहमी तुमच्यामध्ये राज्य केलं पाहिजे. The devil is in this kind of warfare आणि सैतान ह्या असल्या युद्धामध्ये आहे where he's trying to bring strongholds, जिथे तो त्याचे जे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत ते निर्माण करतो. where he's trying to influence your imaginations. जिथं तो तुमच्या जे कल्पना आहेत त्या तर्क वितर्क आहेत त्याला प्रभावित करतो. He's trying to defile your तो imaginations. तुमचे जे कल्पना आहेत त्याला तो दूषित करतो. And he's trying to exalt his knowledge. आणि त्याचं जे ज्ञान आहे ते तो उंच करतो. He wants you to keep the knowledge of God down. आणि त्याला हवं आहे की जे देवाचं ज्ञान तुमच्यामध्ये आहे त्याला तुम्ही खाली ठेवावं. You need to exalt God's knowledge high तुम्ही देवाचं ज्ञान आहे त्याला उंच केलं पाहिजे. and bring every thought of the devil आणि जे काही सैतानाचे विचार आहेत into captivity. त्याला बंदिवानात आणलं पाहिजे. Now the Bible says पवित्र शास्त्र सांगतो the weapons of your warfare. जे शस्त्र तुमच्या युद्धाचे आहेत. Weapons. शस्त्र. What kind of weapons? कुठल्या प्रकारची शस्त्र? There are many weapons. अनेक आहेत. But let me tell you some, one weapon. पण त्यातलं एक मला सांगू द्या. We have not realized आपल्याला समजलंच नाही that God made this body. की देवाने हे शरीर बनवलेलं He आहे. made a structure of this body आणि देवाने हे स्ट्रक्चर बनवले in such a perfect way इतक्या परिपूर्णतेमध्ये that one organ of our body, एक जो आपला शरीराचा अवयव आहे, which is our mouth, जे आहे आपलं मुख, and he made this mouth in such a way आपलं जे मुख आहे त्याने अशा प्रकारे बनवलेलं आहे that it can bring victory in our life or it can bring defeat in our life. जे आपल्या जीवनामध्ये विजय आणू शकतं किंवा पराजय आणू शकतं. Now the Bible says पवित्र शास्त्र सांगतं the word mouth translated in Greek, आणि जे मुख आहे त्याचा खरा अर्थ ग्रीक मध्ये it is called stoma. त्याला स्टोमा म्हणण्यात The येतं. word used is stoma. स्टोमा तो शब्द असा आहे. And the meaning of the word stoma is, आणि त्या स्टोमाचा अर्थ काय आहे? it means
the sharp edge of a weapon. आणि एखाद्या शस्त्राचं एक धारदार बाजू. So if I tell you, जर मी तुम्हाला सांगितलं, imagine a sword एक जी तलवार आहे ती तुम्ही कल्पना करा तिची, or imagine an axe. किंवा Kurad. कुऱ्हाडीचं एक लक्षात घ्या. The sharper edge of the axe आणि त्याची जे काही धारदार बाजू आहे is what the Bible says is a mouth. ते म्हणजे तुमचं मुख असं पवित्र शास्त्र सांगतो. That means what the Lord is saying is, म्हणजेच देव काय सांगतोय आपल्याला, when you open your mouth, जेव्हा तुम्ही तुमचं मुख उघडता, when you speak the word of God, जेव्हा तुम्ही देवाचे शब्द बोलता, when you decree the word of God, जेव्हा तुम्ही देवाचं वचन घोषित करता, you are using the sharper edge of the weapon. म्हणजेच तुम्ही तो जो शस्त्र आहे त्याची धारदार बाजू वापरता. And what you're doing आणि तुम्ही काय करताय, with the sharper edge of the weapon, आणि त्या भागाचा, त्या धारदार भागाचा वापर तुम्ही you are cutting down every stronghold. वापर करून ते सर्व जे सैतानाचे स्ट्रॉंग होल्ड आहेत ते नष्ट करताय. Whatever the devil is trying to raise in your mind, you can cut it down. आणि जे काही सैतानाने तुमच्या मनामध्ये उंच केलंय ते तुम्ही तोडून काढताय. It can be completely destroyed by usage of your mouth. आणि पूर्णपणे ते नष्ट होऊ शकतं कधी, जेव्हा तुम्ही त्या तुमच्या मुखाचा वापर करता. You know, how does your mouth speak? आणि तुमचं मुख कसं बोलेल. If I tell you, if your spirit is not loaded with the word of God, जर तुमचा आत्मा त्या वचनाने भरला नसेल, then the sharpness of your mouth is not there. मग तुमच्या मुखाला ते धार नसेल. You have the weapon, but it's not sharp. आणि म्हणजे ते तसं आहे की तुमच्याकडे शस्त्र आहे पण त्याला धार नाहीये. But if your spirit is loaded with the knowledge of truth, पण जर तुमचा आत्मा पूर्ण त्या सत्याने भरला असेल, with the knowledge of God's word, देवाच्या वचनाने भरला असेल, it's like your mouth is like a powerful, sharp weapon. म्हणजे मग तुमचं जे मुख आहे ते पूर्ण धारेने भरलेलं आहे. And whenever you open your mouth मग जेव्हा कधी तुम्ही मुख उघडता, against any situation, कुठल्याही परिस्थिती विरुद्ध, against sickness, आजाराविरुद्ध, it can cut off the sickness from your life. मग ते तुमच्या जीवनातनं तो पूर्ण आजार नष्ट करेल. But the devil is smart being. पण सैतान खूप हुशार आहे. He will not let your mouth speak a word. तो तुमच्या मुखाला एकही वचन किंवा शब्द बोलू देणार नाही. He will not shut your mouth. तो तुमचं मुख बंद करणार नाही. But through the controlling of your mind, पण तुमच्या मनाला नियंत्रित करून he will let you speak something which is opposite the word of God. तो तुमच्या मुखाला जे वचनाच्या विरुद्ध आहे ते बोलायला लावेल. What you decree, जे काय तुम्ही घोषित करता, the Bible says it shall be established. तेच तुमच्या जीवनामध्ये स्थापित होईल. Job said, योब म्हणतो, he said तो म्हणतो in the book of Job, योबाच्या पुस्तकात, the thing that you decree, ज्या गोष्टी तुम्ही घोषित करता it shall be established. त्या स्थापित होतील. What you decree with your mouth, जे काही तुमच्या मुखाने तुम्ही घोषित करता it shall be established in that way. ते त्याप्रमाणे स्थापित होईल. What you speak with your mouth, जे काही तुम्ही तुमच्या मुखाने बोलता, whether it came from Satan ते or सैतानाकडून it असू came दे from God, किंवा ते देवाकडून असू दे, it shall be established. ते स्थापित होईल. That means म्हणजेच everything depends on what you say. सर्व काही कशावर अवलंबून आहे, तुम्ही काय बोलता त्याच्यावर. Everything depends on what you decree. जे काही तुम्ही घोषित करता त्याच्यावर ते अवलंबून आहे. Everything depends on what information you gathered in your mind and you let your mouth speak. आणि जे काही तुम्ही माहिती गोळा करता आणि तुम्ही तुमच्या मुखाद्वारे बोलता त्याच्यावर ते सर्व अवलंबून आहे. I have heard so many believers speak. मी अनेकदा ऐकलेलं आहे विश्वासू लोकांना बोलताना, And the way that they speak, आणि कशा प्रकारे ते बोलतात, it shows me what is there in their mind. मला ते दर्शवतं की त्यांच्या मनामध्ये काय आहे. It shows how much of the word of God is loaded in the spirit. किती त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या आत्म्यामध्ये देवाचं वचन भरलेलं आहे. And many times the Spirit of God shows in the spiritual. आणि अनेकदा त्यांची आत्मिक परिस्थिती मला देव दाखवतो. God shows the structure of the mind. त्यांच्या मनाचे काय स्थिती आहे ते मला दाखवतो. This is a spiritual picture. हे आत्मिक पिक्चर आहे. So the Lord is saying,
इथं देव म्हणतोय The weapons of your warfare, तुमचे युद्धाचे शस्त्र they are not carnal. ते दैहिक नाहीये. That means when you speak, म्हणजेच तुम्ही जेव्हा बोलता it is spiritual. ते आत्मिक आहे. What you speak is spiritual. जे काय तुम्ही बोलता ते आत्मिक आहे. Whether the word of God देवाचं वचन असू दे or the word of devil, किंवा सैतानाचे शब्द, both are spiritual. दोघेही आत्मिक आहेत. Both will bring results. दोन्हीही त्यांच्यामध्ये काही ना काहीतरी रिझल्ट घेऊन येतील. If you use God's word, तुम्ही देवाचं वचनाचा वापर it केला will bring the right results. मग ते योग्य त्याचा परिणाम घेऊन येतील. But if you use the words of Satan, पण जर तुम्ही सैतानाच्या शब्दांचा वापर केला then it will bring opposite results. मग ते विरुद्ध असा परिणाम घेऊन येतील. Sickness, आजार, when a person suffers, जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्यातून जात असतो is because the person has spoken and decreed things which will help sickness to manifest. The person has spoken those things आणि त्या माणसाने ते शब्द बोललेले आहेत which will help that sickness to manifest. जेणेकरून ज्याच्यामुळे त्या शब्दांमुळे त्या आजाराला जागा मिळाली त्या माणसाच्या जीवनामध्ये प्रकट व्हायला. Now you may say, कदाचित तुम्ही म्हणताल no, but the sickness just came because of some reason. की तो आजार कुठल्या ना कुठल्या कारणाने आलेला आहे. No, there are many reasons the world will give. अनेक कारण जग देईल तुम्हाला. Many reasons medical science will give. आणि मेडिकल सायन्स आहे ते सुद्धा अनेक कारण देतील. But the true reason पण खरं कारण काय आहे is actually what the person uttered for himself or herself. त्या माणसाने स्वतःविषयी जे काही बोलले त्याचा परिणाम म्हणून तो आजार आहे. The reason is what went in the mind of that person. आणि जे काही त्या मनात गेलेलं आहे त्याचा परिणाम म्हणजे तो आजार आहे. Sickness is the manifestation आणि जो आजार आहे ते प्रकटीकरण आहे कशाचं of तरी. the state of the mind of the person. त्या माणसाच्या मनाचं जे काही प्रकटीकरण म्हणजेच तो आजार आहे. We need to learn, regarding the mind of a believer or of person. आपण ते मनाविषयी शिकलं पाहिजे. Because, this mind is such an important organ God made. आणि इतका महत्त्वाचा अवयव आहे देवाने तो बनवलेला. And this mind is so important in a believer's life. आणि विश्वासूच्या जीवनामध्ये हा खूप महत्त्वाचा भाग आहे. It actually decides, आणि तोच भाग जो आहे तो डिसाइड करतो, determines which direction to go. कुठल्या भागात दिशेला जायचं हे तो ठरवतो. Praise God. हालेलुया. I know this is a little difficult to understand, अवघड आहे but समजण्यासाठी. we must know how the mind works पण आपण जाणलं पाहिजे की मन कसं कार्य करतं and how Satan uses the minds of believers. आणि कसं सैतान त्या विश्वासूच्या मनाचा वापर करतो. Strongholds, जे काही स्ट्रॉंग होल्ड्स आहेत, imaginations, कल्पना knowledge of things. आणि गोष्टींचं ज्ञान, It is all built by Satan, ते सर्व सैतान बांधतो. and the believers don't know how to handle it. आणि मग विश्वासू लोकांना समजत नाही ते कसं वापर करायचा, त्याचा हँडल कसं करायचं. Maybe next week we will see what kind of weapons, how do we use these weapons, आणि कसे आपण ते जे शस्त्र आहेत त्याचा वापर करायचा. because these weapons can pull these strongholds down. कारण हे शस्त्र आहे जे हे स्ट्रॉंग होल्ड्स खाली ओढतील. The weapons that God gave can destroy every wrong imaginations. आणि जे शस्त्र देवाने दिले ते सर्व जे चुकीचे स्ट्रॉंग होल्ड्स त्याला खाली ओढतील. Praise God. हालेलुया. A free mind एक मोकळं मन can take you into the right direction जे तुम्हाला एक योग्य दिशेला घेऊन जाईल if fed and led by the word of God. जर ते देवाच्या वचनाने भरलं गेलं तर, And led by the word of God. आणि देवाच्या वचनाने पुढे गेलं तर. Praise God. Hallelujah. 90% of believers, 90% you विश्वास take me in writing. लिहून घ्या. 90% of believers, 90% विश्वास they are led by their thoughts which are contrary to the word of God. ते त्यांच्या मन जे चुकीचं आहे, जे सैतानापासून आलेलं आहे, जे देवाच्या वचनाच्या विरुद्ध आहे, And they त्याच्याने don't पुढे जातात. discern whether it is God or it's some other person. आणि ते ठरवू शकत नाहीत की ते सैतानाकडून आले की देवापासून आलेलं आहे. They don't discern. ते पारखत नाहीत. Why they cannot discern?
का ते पारखत नाहीत? Because they don't have the knowledge of God's truth. कारण त्यांच्याकडे देवाच्या ज्ञानाचं सत्यच नाहीये. Praise God. Hallelujah. So we need to exalt God's knowledge high above every other knowledge. म्हणून आपण जे काही ज्ञान आपल्याकडे आहे त्याच्यापेक्षा उंच देवाच्या ज्ञानाला ठेवलं पाहिजे. We could have gone deeper, but we don't want to, go now. आपण अजून खोलवर I would गेलो have given you असतो. some examples in the recent world, in the recent times. आत्ताची तुम्हाला काही मी उदाहरणं दिली असतील. You would have understood how the devil is controlling the minds of believers. आणि मग तुम्हाला समजलं असतं सैतान अविश्वासू लोकांच्या मनाचं कसं नियंत्रण करतो. And how when you receive the information that comes from Satan, आणि कसं सैतानाकडनं आलेली जी माहिती आहे, how these, when you receive, how the demons slowly gather in that area. आणि मग ती माहिती तो कसं हळूहळू तुमच्यामध्ये घालत असतो. One example I'll give you, you'll understand clearly and we'll close. One example I'll give you एक उदाहरण. and we will close after that. Suppose the doctor's report says, जर एखादा रिपोर्ट डॉक्टर आपल्याला सांगत आहे, for example, उदाहरणार्थ, your heartbeat is not normal. की तुमचे जे हृदयाचे ठोके आहेत ते नॉर्मल नाहीयेत. Suppose normal heartbeat is 72 आणि नॉर्मलची संख्या काय आहे? 72. and the doctor's report says आणि डॉक्टरचा रिपोर्ट सांगतोय it is 109. की ते 190. Now, looking at that number, आणि त्या जे नंबर त्याने डॉक्टरने सांगितले त्याच्याकडे पाहून, that's an information or that's a knowledge that the doctors have given you. आणि ती जी माहिती आहे जी डॉक्टरने तुम्हाला दिली आहे, But behind that number, पण त्या नंबरच्या मागे, now understand this because this is something that the Spirit of God, told me when I was meditating. Behind that number 109 आणि त्या 109 ह्या नंबरच्या मागे is attached a spirit of fear. त्याच्या मागे एक आत्मा आहे, भीतीचा आत्मा. And when you hear that number 109 or 100, आणि जेव्हा तो नंबर येतो तुमच्या पुढे, which is abnormal, जो ॲबनॉर्मल आहे, suddenly the spirit of fear jumps out. अचानक मग जो त्याच्या मागे जो भीतीचा आत्मा आहे तो आतमध्ये प्रवेश करतो. Because this is just a number. हा एक फक्त नंबर It आहे. is just a report ते फक्त एक रिपोर्ट आहे in the natural. नैसर्गिकतेमध्ये. But in the spiritual, पण आत्मिक मध्ये behind that report and behind that number, त्या नंबरच्या मागे the demon of fear is hidden. तो भीतीचा जो दुरात्मा आहे तो लपलेला आहे. So when the report is presented, म्हणून जेव्हा तो रिपोर्ट तुमच्या पुढे सादर होतो, people say, oh, but it is normal that I will fear looking at this report. लोक म्हणतात की लोग बोलेंगे कि ये नॉर्मल है बिकॉज रिपोर्ट गलत इतना ज्यादा है तो नॉर्मल है, हम डरेंगे ना इसमें. इट इज नॉट नॉर्मल फॉर यू टू फियर. आणि घाबरणं तुमच्यासाठी काय सहज Actually, नाहीये. the report is just a number. But behind the report, the devil has fed you with his fear. पण त्याच्या मागे त्या नंबरच्या मागे सैतानाने जो दुरात्मा आहे भीतीचा तो तुमच्यामध्ये घातला. Later on, आणि त्याच्यानंतर you keep the report aside. तो रिपोर्ट जो आहे तो तुम्ही बाजूला ठेवा. You start dwelling and living in that fear that came from that report. पण त्या रिपोर्टच्या मागून जो काही भीती तुमच्यामध्ये आली त्याच्यामध्ये तुम्ही जगायला सुरुवात करता. Understand this. This has happened with many people. अनेकांबरोबर हे झालेलं आहे. Even believers, विश्वासू they live in that fear that came from that information or from that knowledge. आणि त्या माहितीद्वारे आलेल्या भीतीमध्ये अनेक विश्वासू जगतात. Even if the doctors have said, okay, don't worry, nothing happens, okay. जरी डॉक्टर म्हणतात काही होणार नाही, ठीक आहे, ठीक आहे. But that report which carried the spirit of fear in it, पण त्या रिपोर्टमध्ये जो आत्मा आहे भीतीचा that has not left that believer. तो त्या विश्वासूला सोडत नाही. That's a spiritual part. हा आत्मिक भाग झाला. And that can only be set free through an anointing that comes from God, through a servant of God. आणि त्याच्यातनं मुक्तता कधी मिळेल जेव्हा ते देवाच्या अभिषिक्ताकडनं जेव्हा तो अभिषेक येईल त्याच्याद्वारे. Then they are set free. आणि मग ते मुक्त होते. Till the time many people are living in the fear of whatever knowledge they heard from the world.
आणि जे काही जगातून त्यांनी ज्ञान घेतलंय त्याच्यामध्येच ते जगत असतात, त्याच्यात त्या I could भीतीच्या have, we could have gone वातावरणात. deeper, but that's more than enough for today. So, what we understood today is casting down imaginations, जे काय कल्पना आहेत ते खाली नष्ट करणे आणि pulling down ओढणे, strongholds, आणि जे स्ट्रॉंग होल्ड्स आहेत ते खाली खेचणे, and every high thing that exalts itself against the knowledge of God. आणि जी प्रत्येक जी गोष्ट आहे जी देवाच्या वचनापेक्षा स्वतःला उंच करते त्याला खाली खेचणे. That's how the devil starts capturing our mind. आणि तसंच मग सैतान आपल्या मनाचा ताबा घ्यायला Strongholds, स्ट्रॉंग होल्ड, wrong imaginations, चुकीची कल्पना wrong information, आणि चुकीची माहिती, wrong knowledge. चुकीचं ज्ञान, These things will bring your mind in bondage. ह्या सर्व गोष्टी तुमच्या मनाला बंधनात आणतील. Did you understand this? तुम्हाला This is a hard teaching, but I know this is important. हे खूप महत्वाचं आहे. Praise God. Let's close our eyes. Now, next week, I will talk a little bit about what kind of weapons God gave us so that we are able to pull them down. हम लोग को प्रभु ने कैसे क्या क्या इंफॉर्मेशन या क्या क्या वेपन्स दिया है जिसके द्वारा हम ये सारी चीजें नीचे खींच सकते हैं. जो स्ट्रॉन्ग बुरूज या बंधन शैतान ने हमारे माइंड में खड़ा किया है उसको कैसे नीचे ला सकते हैं. जो गलत कल्पनाएं शैतान हमारे माइंड में हमको इंफॉर्मेशन दे के हमारे माइंड को कल्पना करने को लगाता है इसको हम कैसे नीचे खींचे. दैट इज मोर इंपॉर्टेंट. वी नीड टू लर्न दैट. आपल्याला हे शिकलं. Praise God. Let's close our eyes. We'll pray. Father, in the name of Jesus Christ, I thank you, Father, for this word, and I thank you for this teaching. You are a wonderful teacher. Lord Jesus, thank you for taking us deeper and helping us to understand and live a victorious life. Thank you, Lord. A person who wins in the mind wins in life. जो माइंड में जीतता है वो जीवन में ही विजयी रहता है. That's what you said, Lord. A person who lives in a free mind will live a victorious life. Father, in Jesus' name, I pray and I cover all of them under your precious blood. Right now, in the mighty name of Jesus, I break every power that the devil is trying to use against your children. Attack their minds through any kind of strongholds, wrong imaginations, or any information or wrong knowledge that is exalting against the knowledge of God. Right now, in Jesus' name, I destroy its power. I destroy the works of Satan in the minds of your people, in Jesus' name. Every demon of fear, every spirit of botheration, every stress, any kind of pressures, any kind of ungodly imaginations, fears of sickness, fears of death, fears of failures, or anything that the devil is controlling the mind. Abba Father, right now, in the name of Jesus, I break its power over the mind in Jesus' name. Let them be free. Let them be free. यीशु मसीह के नाम से उनको हम मुक्त करता हूं प्रभु यीशु के नाम से. हर एक विचारों से, हर एक डर से, हर एक बॉदरेशन से, हर एक तनाव से, स्ट्रेस से, बॉदरेशन से, एनी फियर ऑफ डेथ, मरण की भीति, बीमारी की भीति, हर एक तरीके की भीति यीशु के नाम से, हर एक डर यीशु के नाम से हम बांध कर निकालते हैं प्रभु. फादर, आई प्रे, लेट द माइंड्स बिकम फ्री इन जीसस नेम. Let their minds be free of any strongholds in Jesus' name. Thank you, Father.